मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातास्मजं वानरमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृतिकाचा बड्डे आहे म्हणून आम्ही आलो आहे देवदर्शनाला। आपल्या घराजवळ जे मारुती मंदिर आहे आम्ही तिथे गेलो दर्शनासाठी। मी, श्रुतिका, सारंगी। दरवाजा उघडाच होता त्यामुळं खूप छान वाटलं आणि आम्ही आत गेलो दर्शनासाठी। तुम्ही बघितलं की सारंग आणि सारंगीला बेल वाजवायचं खूप आवड आहे आणि हा बेल जो होता तो खूप उंचावर होता आणि श्रुतिकाला दोघांनाही उचलून बेल वाजवण्यास थोडंसं अवघड जात होतं, पण काय हरकत नाही। शेवटी श्रुतिकाने त्यांना उचललं आणि सारंग आणि सारंगी दोघांनी बेल वाजवलं आणि पुढे गेले दर्शनासाठी। सारंगीने मला सांगितलं की पप्पा माझेही फोटो काढा मी पाया पडताना। ज्यावेळेस आम्ही देवदर्शनाला कधी पण येतो ना तर सारंगी नेहमी दक्षिणा पेटीमध्ये दक्षिणा बघू शकता तुम्ही। चल लवकर दक्षिणा पेटीमध्ये टाका पिल्लू, चला तर दक्षिणा मारतो त्या देवाला आम्ही। खूप छान दिवस आहे आणि त्याचबरोबर आज सुट्टीचा दिवस असल्यामुळं आम्ही सगळ्या गोष्टी आपण प्लॅन केल्या तसं आपण करणार आहोत। तर पहिला आलो आम्ही देवदर्शनाला, आता आम्ही केक घेणार आहेत। केक घेऊन झाल्यानंतर आपण सेलिब्रेट करू। चला बघूया तो आपलं सेलिब्रेशन कसं होतं आहे ते। आणि अतिशय छान दिवस आहे आणि बड्डे सेलिब्रेट करण्याचा मेन उद्देश म्हणजे काय की सारंगीला अतिशय मजा येणार आहे। तर चला आपण सेलिब्रेट करूया। आता आपलं देवदर्शन झालेलं आहे, आता आपण निघालो केक आणायला। तर चला आपण पहिला केक आणूया आणि त्याच्यानंतर काही छोटे मोठे गोष्टी राहिलेत ना ते पण घेऊन येऊया, म्हणजे कसं होईल आपल्याला सेलिब्रेट करताना काही राहणार नाही। मी गेट लवकर तू गेट लव, इथं दरवेळेस आम्ही येतो ना मारुतीला सारंगीचं असतं, मी लवकर गेट तू लव। आणि इथं आहे मारुतीचं मंदिर। चल लवकर बाकी कळतच नाही हिला। बंद आहे रस्ता बंद आहे तरी पण आपण त्या पडद्याच्या खाली जाऊया। ओके कोणीकडून पण लग्न आहे रस्ता पण इकडे ओके। अरे ओपन केली। तर मंडळी तुम्ही बघू शकता आम्ही जिथे राहतो तिथलं वातावरण, तिथलं परिसर कसं आहे ते। आता पुढे उजव्या बाजूला येतं सारंग आणि सारंगीची शाळा आणि त्याच्या पुढे थोडंसं आपण गेलो की समोर जो दिसतं ते थेट ते आहे दत्त मंदिर, फुलेनगरचं दत्त मंदिर, जिथे आपली पालखीचा विसावा असतो। तिथून निघालो आपण येरवडा खडकी इथे। तर तुम्ही बघू शकता हे आहे येरवडा गावठाण ग्रामदैवताचं मंदिर, काळभैरवनाथ मंदिर। तर श्रुतिका पहिला देवदर्शन करते। गणपती बाप्पा मोरया, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। दीदीला पण टिक्का लावते। श्रुतिकाने मलाही छानसा टिक्का लावली गणपतीचं आणि त्याच्यानंतर ती गणपतीला प्रदक्षिणा घालू लागली। सारंग कसं बघा साष्टांग दंडवत घालतोय। सारंगी तू घालणार आहे? बघू शकता सारंगी सुद्धा। श्रुतिकाचं दर्शन झाल्यानंतर मग मी पण दर्शन घेतलं गणपतीचं। श्रुतिका व्हिडिओ शूट करत लेकरांकडे पण लक्ष देत होती। मग मी गणपतीचं दर्शन घेतलं, प्रदक्षिणा घातले आणि आपण निघालो पुढे, कारण की हा मंदिर खूप मोठा आहे, जिथे आपल्याला गणपतीची मूर्ती, मारुती, विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, काळभैरवनाथाची मूर्ती, त्याच्यानंतर शंभू शंकरा महादेवाची पिंड तिथे आहे। भैरवनाथ मंदिरमध्ये आल्यानंतर आपल्याला प्रत्येक देवाचं दर्शन भेटतं, जे आपल्या खडकी लोकेशनमध्ये आहे। आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इथे दिसते। काळभैरवनाथ मंदिर म्हणजे पूर्ण टेम्पलचं नाव काळभैरवनाथ मंदिर आहे, कारण की काळभैरवनाथ इथला मुख्य म्हणजे ग्रामदैवत आहे।
आणि त्या मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती, विठुरायाची मूर्ती, काळभैरवनाथ देवाची मूर्ती, परत त्याचबरोबर हनुमानाची मूर्ती, त्याचबरोबर महादेवाची पिंड आहे. तर आपल्याला त्या सर्व देवांचं दर्शन भेटणार आहे या मंदिरामध्ये. तर चला दर्शन करूया. आता आपण दर्शन करणार आहोत मारुतीचं, त्याचबरोबर काळभैरवनाथचं. राऊंड मार. तर आता श्रुतिका दर्शन घेते काळभैरवनाथ देवाचं, त्याचबरोबर मारुतीचं. श्रुतिका दर्शन घेते महादेवाचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. खाली बोललं असल. दर्शन झालेलं आहे. आता आपण निघूया पुढच्या कामाला. खरेदीला बाजारपेठेमध्ये चाललो आता आपण. आणि सगळ्यात आम्हाला स्वस्त आणि मस्त सगळ्यात, आम्ही कुठं जरी राहिलं तरी आहे ना, खडके बाजारमध्येच भेटतं. हा काय इथून चालू होती खडकीची बाजारपेठ. तर आपल्याला मिरची सुद्धा पाहिजे, मिरची घेऊया. आणि थोडीशी नेलपेंट वगैरे मला घ्यायची आहे, तर आपण ते नेलपेंट पण घेऊया. तर आता आपण बाजारपेठमध्ये आपण ना मिरची पण घेणार आहे, थोडीशी भाजी पण घेणार आहे आणि त्याचबरोबर नेलपेंट घ्यायची. मला नेलपेंट पण घेऊयात आपण. वटाणा घेऊ 30 रुपये पावशेर म्हणतात. चालतं घेऊ की की नाही? जाताना घेऊ. परवा 60 रुपये पावशेर म्हणला त्यांनी. मग काय करायचं एवढा महागडाचा वाटाणा घेऊन? पावभाजी करायची का उद्या? चालतंय. तर इकडं सगळी ड्रेसची वगैरे दुकानं आहेत ह्या साईडला. पहिलं भाजीपाला म्हणजे पहिल्यांदा भाजी वगैरे, पहिलं फ्रूट्स, मग भाजी आणि मग ड्रेसचे वगैरे दुकानं आहेत आणि त्यानंतर मग भांड्यांची दुकानं आहेत पुढे. अशी बाजारपेठ आहे. तर आपलं दुकान आलेलं आहे रामदेव नॉवेल्टी. खडकी बाजारमध्ये श्री रामदेव नॉवेल्टीज इथे आम्ही नेहमी येतो खरेदीसाठी. श्रुतिकाला काही नेलपेंट्स हवे असतात किंवा गळ्यातलं माळ हवे असतं, डोक्यामधले पिना, बाकी सगळे जे काही तिचे रिक्वायरमेंट्स आहेत ते इथे तिला सगळे टिकली सहित नेलपेंट्स आहेत सगळे भेटून जातं. तर बघू शकता तुम्ही श्रुतिका 2-3 काढलेली आहेत नेलपेंटचे कलर्स, शेड्स, त्याचबरोबर टिकली. आता ती पाहते तिला काहीतरी अँटिक पीस हवं आहे गळ्यातलं, तर ते कुठे भेटतं ती त्याच्या शोधात आहे. तर ती घालून बघते, बघू शकता तिला आवडलं, परंतु कसं दिसतं का नाही, शोभतं का नाही ते तिने मला विचारते. हो, युनिक आहे, अँटिक पीस आहे, पण अजून आपण थोडंसं ह्याच्याबद्दल बाहेर चौकशी केली तर अजून ह्याच्यापेक्षा बेटर मिळेल आपल्याला. म्हणून आम्ही फक्त इथे पाहिलं, घेतलं तर नाही. त्याचबरोबर त्याचे पेंडेंट पण होते, मग ते पेंडेंट मिसमॅच होत होतं, त्याच्यामुळं थोडंसं आम्हाला कन्फ्यूज झालं. मी म्हटलं राहू दे, हे नंतर आपण बघूया. म्हणून आम्ही फक्त नेलपेंट, टिकली आणि बाकी ती जे काही किरकोळ साहित्य आहेत ते घेतलं तिने. तसं बघायला गेलं की आम्ही प्रयत्न केला थोडंसं म्हणजे कॉम्बिनेशन करायचं, परंतु थोडंसं मिसमॅचच होत होतं. मग शेवटी आम्ही सारंगीसाठी नेलपेंट घेतलं, हिशोब केला आणि निघालो. खरेदी झाल्यानंतर आम्ही आता निघालो पुढे हार घेण्यासाठी किंवा फुलं फक्त घेण्यासाठी. तर बाकी दुसरीकडे आता विश्रांतवाडी वगैरे जाण्यापेक्षा ना इथल्या इथंच पटकन घेऊया आणि निघू आपण घराकडे. तत्पूर्वी निघण्या अगोदर सारंगने त्या दुकानातून ब्रेसलेट घेतला होता, त्याला ते आत्ताच घालायचं होतं. जेव्हा त्याच्या हातात घातलं मग तो खुश झाला आणि आपण निघालो आम्ही पुढे. तिजीचा पिंक आणि मनूचा पण तो नाही का कोटवाला ब्राऊन, तो तिथूनच घेतलाय. ते पिंक वाला तुम्ही एकटे आणला होता, मनूचा आणायला आपण दोघं आलतो.
तर आता इथं फुल बाजार थोडासा चालू होतो. तुम्हाला फुलं घ्यायची होती घेतलेले आहेत आणि आता आपण चाललो आहे पुढे. म्हणून पायात घे बाळा. ट्रॅफिक जास्त आहे कारण ही सकाळची वेळ, असं दुपारची वेळ, सकाळची वेळेला खूप ट्रॅफिक असतं. ऑफिसला जाण्याची गडबड. वटाणा घेऊन जाऊ ना. तर आता आपल्याला तिथं वटाणा परवा दिवशी 60 रुपये पावशेर होता, आज स्वस्त दिसलाय तर आज घेऊयात आपण. आज 30 रुपये पावशेर म्हणतोय. तरी महागच आहे पण ठीक आहे, थंडीचं गोड असतं वटाणा आणि मुलांना सुद्धा आवडतो त्यामुळं घेऊया. अजून कमी होणार रेट पण, आणि जेव्हा जास्त रेट कमी होतो ना तेव्हा जास्त टेस्ट पण नसते एक एक वेळेस, कारण की काही काही वटाणे कच्ची असतात, गोड नसतात. तर परवा दिवशी पण आम्ही वटाणा खाल्ला होता तो गोड होता, तर आजचा पण बहुतेक गोडच असेल, बघूया. तर आता इकडं बेकरी वगैरे सर्व किराणा मालाची दुकानं वगैरे थोडेफार आहेत. हे पिल्लू बघा विकायला आलेत कोंबडीचे. तर मंडळी, कसा वाटला आपला व्हिडिओ? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटलं आपण गेलो होतो मारुती मंदिरमध्ये, कारण की आज आहे श्रुतिकाचा वाढदिवस. आणि त्याचबरोबर आपण खडकी लोकेशनमध्ये पण गेलो होतो. तिथे काळभैरवनाथ म्हणजेच ग्रामदेवताचा आपण दर्शनासाठी गेलो होतो. मग तिथे देवदर्शन केल्यानंतर मग आपण गेलो मार्केटमध्ये, जे म्हणजे खडकी बाजार. इथे मग खडकी बाजारमध्ये आपण थोडं किरकोळ काही गोष्टी घ्यायची होते श्रुतिकाला, ते रामदेव नॉवेल्टीजमधून. तिथे आपण थोडीफार खरेदी केली. मग त्यानंतर हार आणि फुलं घेतलं. त्याचबरोबर थोडेफार भाज्या तिला हवे होते, दररोज त्या बाजारातून गेल्यासारखं आपल्याला भाजी पण हवी होती. मग ते घेतलं आणि आम्ही आलो रिटर्न. मग रिटर्न आल्यानंतर आम्हाला आल्या पार्सल आलं होतं आणि ते पार्सल म्हणजे एक सरप्राईज होता. ते काय ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रुतिकाचं बर्थडे सेलिब्रेशन देखील पाहायला भेटेल. तर रिक्वेस्ट करतो तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच तो सुद्धा व्हिडिओ पहा आणि आपली प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा. तर स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.